2024 ची लोकसभा निवडणूक तोंडावर आहे। कोणत्याही पक्षासाठी राज्यातल्या ही निवडणूक सोपी नाही हे आता उघड झाले आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं कारण म्हणजे जवळपास प्रत्येक मतदारसंघामध्ये राज्यात नाराजीचं पेव फुटले। उमेदवार जाहीर व्हायला लागल्यात तसतशा विविध मतदारसंघामधल्या प्रत्येक पक्षातली नाराजी समोर यायला लागली। त्यामुळे प्रत्येक मतदारसंघातून एकच सध्या प्रामुख्याने आवाज येतोय, मैं भी नाराज। महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटप आणि उमेदवारांची घोषणा 48 मतदारसंघांसाठी पूर्ण झालेली नसली तरी ज्या ज्या मतदारसंघांमध्ये घोषणा झालेल्या आहेत तिथे तिथे नाराजीचं पेव दिसते। मग महायुतीसाठी नाशिकची जागा असेल, बुलढाण्याची जागा असेल, माढ्याची जागा असेल त्रासदायक ठरते, तर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा सांगलीच्या जागेवरना प्रचंड चढाओढ सुरू आहे। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता दोनही बाजूंकडून नेमके काय निर्णय घेतले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाराजांना कसं शांत केलं जातं यावरूनच 2024 च्या लोकसभेचे महाराष्ट्रातले निकाल ठरतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।